क्या है बोलो सर, नॉर्वे की एक जर्नलिस्ट थी हेल्डिंग। जिन्होंने प्रधानमंत्री को सवाल पूछा था। उनका फेसबुक अकाउंट और इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक कर दिया गया है, ट्विटर पे भी। बात ऐसी है, हेल्डिंग ने जो कहा नॉर्वे में कि हिंदुस्तान अपने आप को सबसे बड़ा लोकतांत्रिक देश मानता है और सबसे बड़े लोकतांत्रिक देश का प्रधानमंत्री प्रेस कॉन्फ्रेंस नहीं जब सामने आता है दूसरे देश के प्रधानमंत्री के साथ और वहाँ के लोग उनको सवाल पूछते हैं तो भाग कर जाना या सवाल टालना, ये भारतीय लोकतंत्र के लिए भी खतरा है। हमारे प्रधानमंत्री ने 12 साल में अब तक एक भी प्रेस कॉन्फ्रेंस नहीं की, किससे डर से? आप जाकर सभाओं में, रैलियों में, संसद में अपना भाषण करके निकल जाते हैं, तो सामने रखा होता है, यहाँ वहाँ घूमकर पढ़ लेते हैं। आप एक ऐसे नेता हो, अपने आप को सक्षम नेता मानते हो, आप इस देश का नेतृत्व कर रहे हो, आपके लोग आपको भगवान का अवतार मानते हैं, तो भगवान डरता क्यों है? किससे डरता है? नॉर्वे की एक पत्रकार ने एक सवाल पूछा है, उसको जवाब देने में ही आपकी बहादुरी थी और देश की बहादुरी थी। लेकिन आपने शोले में जो गब्बर का डायलॉग है ना, गब्बर का नाम मिट्टी में मिला दिया, आपने देश का नाम मिट्टी में मिला दिया। ये गलत है। तो विदेश आप जाते क्यों? अगर किसी सवाल का जवाब वहाँ के लोग पूछते हैं, कुछ जानकारी चाहिए, तो आपने उनसे कम्युनिकेट करना चाहिए। इंदिरा गांधी ने 42 साल पहले, 42 ईयर्स पहले नॉर्वे जाकर वहाँ के प्रधानमंत्री के साथ प्रेस कॉन्फ्रेंस ली थी। पंडित नेहरू अमेरिका में जाकर पत्रकारों से बातचीत करते थे, बड़े बड़े प्रेस कॉन्फ्रेंस करते थे। लेकिन 12 साल में ना देश में ना विदेश में ये देश के प्रधानमंत्री सिर्फ घूमने जाते हैं, फोटो निकालते हैं, वहाँ के नेताओं के साथ गले मिलते हैं सिर्फ, और वहाँ से निकल आते हैं। एक बार तो करो प्रेस कॉन्फ्रेंस, दिल्ली में करो, मुंबई में करो, नीदरलैंड में करो, नॉर्वे में करो, कहाँ भी करो, लेकिन करो। प्रधानमंत्री पद छोड़ने से पहले या छूटने से पहले एक बार तो पत्रकारों से खुले दिल से बात करो। हेल्डिंग का अकाउंट क्या किया? ब्लॉक कर दिया। क्यों? सवाल पूछ लिया इसने। नॉर्वे भी एक लोकतांत्रिक देश है, तो ये किसने करवाया? नॉर्वे सरकार तो नहीं कर सकेगी। लोड आया है पूरे विश्व में। इस विषय की चर्चा चल रही है कि सबसे बड़े लोकतांत्रिक देश के प्रधानमंत्री नॉर्वे के हेल्डिंग की जर्नलिस्ट से सवाल से डरकर मंच से निकल गए। हो गया आपका? और भी है सर, और सवाल है। अच्छा सर, आप मराठी आज केमिस्ट एसोसिएशन वाले हैं वो हड़ताल पे हैं। कल जो ट्रांसपोर्ट एसोसिएशन वाले हैं वो हड़ताल पे जाएंगे। जो माहौल है देश में, हाँ, देश का माहौल है, उसका ऊपर भी सवाल पूछेंगे तो वही माना जाएगा। केमिस्ट एसोसिएशन, ट्रांसपोर्ट वाले, हाँ, और भी बहुत से लोग हैं जो हड़ताल करना चाहते हैं। ज्वेलरी वाले, गोल्ड वाले, सभी लोग। तो क्या प्रधानमंत्री उसके ऊपर जवाब देंगे उसके सवालों का? क्या राज्य के मुख्यमंत्री यहाँ के? कोई नहीं जवाब देगा। जनता को ही अपनी लड़ाई खुद लड़नी है, बस। सर, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली गए हैं। वैसे हमेशा चार्टर प्लेन से जाते हैं, आज फ्लाइट से, जो नॉर्मल फ्लाइट है उससे। नॉर्मल फ्लाइट पूरा बुक किया होगा।
नॉर्मल फ्लाइट को चार्टर फ्लाइट बनाया होगा ये लोग कुछ भी कर सकते हैं। इतना पैसा उनके पास है, ये लोग कुछ भी कर सकते हैं। पूरे पैसेंजर उनके ही होंगे गाड़ी में। ये लोग चार्टर के सिवाय घूम नहीं सकते। अगर 390 की कैपेसिटी है, 200 की है, तो 200 टिकट उनके हैं। सर, चाइना में जो पेट्रोल है वो एक्सपोर्ट करने की मनाही की गई है, पर इंडिया में कोई मनाही नहीं गई है। क्या लगता है, ये संधि है क्या है? अभी मैं क्या बोल सकता हूँ? हरदीप सिंह पुरी को पूछना चाहिए, जो पेट्रोलियम मिनिस्टर है। लेकिन देश की हालत गंभीर है इस मामले में हमारे। अब 1 महीने की मेहरबानी अमेरिका ने की है रशिया से तेल खरीदने के लिए, तो हम उस मेहरबानी पर जिएंगे। सर, कश्मीर फाइल, बंगाल फाइल, अब एक महाराष्ट्र फाइल करके फिल्म आ रही है, जिसमें दिखाया जा रहा है कि किस तरह से किसानों के ऊपर संरक्षण हो रहा है। आने दो, फाइल ही फाइल निकल रही है, लेकिन मोदी की फाइल कब निकलेगी? मुझे लगता है कि एक फाइल बननी चाहिए, अमित शाह फाइल, मोदी फाइल, ये भी फिल्म आनी चाहिए। बंगाल में जो चुनाव हुआ उसके ऊपर एक नया सिनेमा आना चाहिए, बंगाल फाइल, किस तरह से लोगों ने चुनाव जीता है। महाराष्ट्र में सबसे ज्यादा किसान आत्महत्या कर रहे, क्या उस फाइल में ये सब आ जाएगा? क्यों किसान आत्महत्या कर रहे? महाराष्ट्र की सरकार किस तरह से बनाई गई, महाराष्ट्र में किस तरह से सरकार बनाने के लिए जोड़ तोड़ पैसे का खेल हुआ, हाँ, सुप्रीम कोर्ट का इस्तेमाल हुआ, चुनाव आयोग का इस्तेमाल हुआ। ये फाइल में ये सब आ जाएगा, फिल्म में आएगा तो हम स्वागत करेंगे। सर, मराठी प्रश्न आहे की काल नॉर्वेमध्ये भारताच्या पंतप्रधानांचे एक वेगळं रूप अख्ख्या जगाने पाहिलं। नॉर्वेतील एक पत्रकार त्यांना भारतातल्या मानवाधिकार उल्लंघनावर प्रश्न विचारते आणि पंतप्रधान त्याला उत्तर देत नाहीत, आणि थोड्या वेळानं मात्र प्रशासकीय अधिकारी भारताचे त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतात। प्रधानमंत्री जगभरात फिरत असतात, भारताला उपदेश करतात, काटकसर करा, परदेशात जाऊ नका वगैरे, आणि स्वतः जात आहेत 7 देशात, नॉर्वे, इटली, स्वीडन, नेदरलँड। तुम्ही गेलेला आहात तिथे, आणि तिकडल्या पत्रकारांनी तुम्हाला जर काही प्रश्न विचारले तर पळून कशाला जाता? नॉर्वेची पत्रकार हेल्लिंग, तिने भारताचा उल्लेख जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या आपण पंतप्रधान आहात, आणि तुम्ही प्रश्नांपासून का पळता हा विचारलेला प्रश्न जगभरात गेला, आणि मोदी पळतानाही दिसले। हे चित्र भारतीय लोकशाहीसाठी आणि भारताच्या प्रतिष्ठेसाठी अत्यंत गंभीर आहे। मोदींनी भारतामध्ये गेल्या 12 वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही। मोदी जगभरात फिरतायत, पण जगामध्ये सुद्धा जाऊन कुठल्याही देशात त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला नाही। मग तुम्ही जाताय कशाला? लोकांच्या प्रश्नांना तुम्ही उत्तरं देणार नसाल जगभरात, या देशातली लोकशाही अत्यंत संकटात आहे हे जगाला माहिती आहे। भारतामध्ये मानवी अधिकारांचं उल्लंघन सर्व राज्यामध्ये होत आहे, गुजरातसह। गुजरातच्या तुरुंगात किती निरपराध लोक अडकून पडले ते पहा, संजीव भट, काय संबंध आहे त्यांचा? हा, किंवा दिल्लीच्या तुरुंगात, बिहारच्या तुरुंगात, सर्वत्र। परवा ज्या पद्धतीनं संजीव अटक केली आपचे एक मंत्री, काय त्यांच्यावर गुन्हे आहेत? परवा अहमद बुहारी नावाचे एक उद्योगपती, यांची 3-3.5 वर्षानंतर सुटका झाली तुरुंगातून, मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात त्यांना अटक केलं होतं। ते एनर्जी उद्योगात आहेत, त्यांची कंपनी तुरुंगात गेल्यावर कोणी घेतली? गौतम अडाणीनं त्याचा ताबा घेतला। म्हणजे ईडीचा वापर तुम्ही अशा पद्धतीनं करताय, गौतम अडाणीचा फायदा व्हावा यासाठी। हे मानवी अधिकाराचं उल्लंघन आहे। 3.5 वर्ष अहमद बुहारी तुरुंगात राहील, हे मानवी अधिकाराचं उल्लंघन आहे। त्याच्यावरती प्रश्न विचारणं हा राष्ट्रद्रोह ठरतो आहे। नाही, पण राऊत साहेब, हा प्रकार कुठे घडतो जिथे नॉर्वे प्रेस फ्रीडम मध्ये क्रमांक 1, आपण 157, भारत 157, आपण भारत 157व्या क्रमांकावर का गेला ह्याला जबाबदार नरेंद्र मोदी आहे। एकेकाळी भारत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या क्षेत्रात वरच्या स्थानावर होता, फ्रीडम ऑफ प्रेस, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, सर्व काही।
स्वातंत्र्य सगळ्या बाबतीत, बोलण्याचं, लिहिण्याचं, ऐकण्याचं, सभा घेण्याचं, आज आम्ही 157व्या क्रमांकावर जाऊन पोहोचलो. हे स्वातंत्र्य आणि मानवी अधिकाराच्या उल्लंघनामुळेच झालं. एका बाजूला तुम्ही पंतप्रधानांवर टीका करताय, मात्र शरद पवार पंतप्रधानांचं कौतुक करतायत. ते म्हणतात की ते इतर देशांमध्ये जाऊन, जगामध्ये जाऊन देशाची प्रतिष्ठा जपतायत. या बाबतीत राजकीय मतभेद असू नये. मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. शरद पवारांच्या पंतप्रधानांबद्दलच्या या विधानाशी प्रधानमंत्री नाही की प्रधानमंत्र्यांनी उत्तर दिलंच पाहिजे. मग इंदिरा गांधींशी सहमत आहेत का शरद पवार साहेब? इंदिरा गांधी परदेशात जाऊन, मनमोहन सिंग परदेशात जाऊन, नरसिंहराव परदेशात जाऊन, पवार साहेब तर सरकारमध्ये होते. राजीव गांधी परदेशात जाऊन मीडियाशी बोलत होते, प्रश्नांना उत्तर देण्यापासून पळत नव्हते. 12 वर्ष मोदी का पळतायत हाच प्रश्न आहे ना. याचा अर्थ तुमच्याकडे, तुम्ही सत्यापासून पळताय, तुम्हाला काहीतरी लपवायचं आहे आणि ज्यांना लपवायचं आहे तेच पळतात. त्याच्यामुळे त्याच्यावर देशभरात जे डिबेट सुरू आहे ते डिबेट ह्याच पद्धतीचं की प्रधानमंत्र्यांनी अशा पद्धतीनं पळून जाणं हे देशाच्या प्रतिष्ठेला, थांबा ना तुम्ही, शिष्टाचार. एक प्रश्न विचारताय, निदान तुम्ही वळा तिकडे, त्या मुलीला सांगा तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो, नंतर देतो, प्रश्न लिहून पाठव, मी उत्तर पाठवतो. पण हे सौजन्य नाही. भारत हा सौजन्यशील देश आहे. परंतु शरद पवारांच्या भूमिकेशी तुम्ही सहमत नाही. बघा, हा विषय शरद पवार साहेबांचा नाहीये. शरद पवारांनी कौतुक केलंय. हा विषय नरेंद्र मोदींचा आहे. मी नरेंद्र मोदींच्या मताशी किंवा त्यांच्या भूमिकेशी अजिबात सहमत नाही. कोणत्याही देशाच्या प्रधानमंत्र्यांना अशा प्रकारे पळ काढू नये. कोणत्याही देशाच्या प्रधानमंत्र्यांना, जो 12 वर्ष देशाचं नेतृत्व करतोय, लोकशाहीचा डंका पिटतो, निवडणुका लढवतोय, सत्तेवर येतोय, जगभरात फिरतोय, स्वतःला विश्वगुरू मानतोय, त्या विश्वगुरूंनी, त्याचे लोक त्याला विष्णूचा अवतार मानतात, त्या विष्णूच्या अवतारानं भारतीय देवतांची सुद्धा अवहेलना केली असंच म्हणेन. आमचे देव का पळाले? पण राऊतसाहेब, एकीकडे पवार जेव्हा कौतुक करतात, 4 दिवसांपूर्वी त्यांचं स्टेटमेंट आहे की जेव्हा पंतप्रधान देशाला उद्देशून काही धोरणं जाहीर करतात त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षाला पण विश्वासात घेतलं पाहिजे. घ्यायलाच पाहिजे. पवारांची अशी 2 वेगवेगळी विधानं कशी असतात? बघा, शरद पवार त्यांच्या भूमिका मांडत असतील. कोणती धोरणं जाहीर करताना प्रधानमंत्री कोणालाही विश्वासात घेत नाही, किंबहुना त्यांच्या लोकांनाही घेत नसतील, ही माझी माहिती आहे. म्हणून तर CBIचा डायरेक्टर निवडताना राहुल गांधी विरोधी पक्ष नेते त्या समितीवर आहेत. त्यांनी डिसेंट नोट दिली आणि ते बाहेर पडले. या संदर्भात आपले प्रधानमंत्री थोडं अगदी 10-15 मिनिटांपूर्वी त्यांनी एक पोस्ट केली आहे. कोणी? पंतप्रधानांनी. त्या पोस्टमध्ये ते मेलोनी जे आहेत, इटलीच्या हो, ते माय फ्रेंड, त्यांच्यामुळे डिनर. हो माय फ्रेंड असं म्हटलंय त्यांनी, माय फ्रेंड मेलोनी. पण हे लिंक त्यांची फ्रेंड होऊ शकली नाही. मेलोनी त्यांची फ्रेंड आहे. या देशाची जनता त्यांची फ्रेंड होऊ शकली नाही. पण भारतातल्या एका पत्रकारानं समजा जर अशा पद्धतीचं धाडस दाखवलं असतं पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याचं, आम्ही रवीश कुमार आम्ही पत्रकार मिळत नाही म्हणून, पण समजा जर हा प्रकार भारतात झाला असता पत्रकार परिषदेत तर काय झालं असतं? काय झालं असतं? काय नाही. त्या पत्रकारांचं काय झालं असतं? त्यांना राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं असतं आणि त्यांच्या मालकांचं त्या वृत्तपत्राचं आणि टीव्हीचं लायसन रद्द केलं असतं. सर, बारसूमधल्या आणखी एक विषय राज्याच्या राजकारणातला की असं का होतंय की गेल्या 3-4 दिवसात तुमचे खासदार, तुमच्या पक्षाचे खासदार वारंवार शिंदे शिवसेनेच्या नेत्यांना भेटतात निधीसाठी, असं ते म्हणतात. निधीसाठी, रस्ते, पाणी, दिवाबत्ती, बरं का, हा, पाऊस, शेतकऱ्यांना मदत, कर्जमाफी, समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, अशा अनेक प्रश्नांसाठी ते भेटतात असं ते सांगतात. उद्धव ठाकरे याची कल्पना दिली जाते का? त्यांना माहिती आहे, ते पक्षाचे प्रमुख आहेत. पण ज्या पद्धतीने सगळे खासदार भेटतायत, सगळे नाहीत,
अनेक सगळे नाहीत. आता चार खासदार आहेत, चार खासदार मागील भेटले. 9 पैकी 4 खासदार तरी भेटले. सेनेकडे जे जाणारे लोक कामांसाठी जातो असं पहिला सांगतात, नंतर काही महिन्यानंतर किंवा काही दिवसानंतर त्यांचा पक्ष प्रवेशच होऊन जातो. मग आता या खासदारांचाही प्रवास नाही, करताना सुरू आहे, सर. मला तसं वाटत नाही. रावसाहेब, आणखी एक वेगळा विषय आहे की तुम्ही अनेकदा असं म्हणता की शिंदेचा पक्ष किंवा अजित पवारांचा पक्ष हा मोदी शहा फडणवीसांचा पक्ष. अलीकडच्या काळात असं एनसीपीतलं जे अंतर्गत नाट्य आहे, वारंवार एनसीपीचे पण हे तुम्हाला हे फडणवीसांना भेटायला जात हे आहेत. तुम्हाला मी अनेकदा वारंवार यापूर्वी सांगितलेलं आहे. हे दोन्ही पक्ष अमित शहाचे आहेत. हे दोन्ही पक्ष अमित शहा, त्यांचं भविष्य अमित शहाच्या हातामध्ये. आता गरज आहे म्हणून त्याने आपल्या सोबत ठेवलेलं आहे. पण भविष्यामध्ये दोन्ही पक्ष फोडले जातील आणि हे दोन्ही पक्ष भाजपामध्ये विलीन केले जातील.